सकल माळी समाजाच्या वधूवर सूचक नोंदणी कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न। 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न। वधूवर कार्यालय ही काळाची गरज, किशोर डागवाले। प्रत्येक समाजात वधूवरांचे लग्न जमविणे ही मोठी समस्या भेडसावत आहे। सकल माळी समाज ट्रस्टने समाजाची गरज लक्षात घेऊन माळी वधूवर नोंदणी कार्यालय सुरू केले आहे। वधूवर सूचक कार्यालय ही काळाची गरज आहे। या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजाने पाठबळ दिले आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असे प्रतिपादन सकल माळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष किशोर डागवाले यांनी केले। नवीन टिळक रोड येथील पाडोळे चाळ येथे सकल माळी समाज ट्रस्ट संचलित माळी वधूवर सूचक नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन श्री विशाल गणेश देवस्थानचे महंत परमपूज्य संगमनाथजी महाराज यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। तसेच 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। याप्रसंगी सकल माळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष किशोर डागवाले, उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, सचिव राजेंद्र पाडोळे, शरद जोडगे, बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, अनिल बोरुडे, प्राध्यापक माणिक विदाते, धनंजय जाधव, मंगल लोखंडे, सुवर्णा जाधव, प्रयागा लोंढे, बाजार समितीचे संचालक संतोष म्हस्के, माळी वधूवर सूचक मंडळाचे अध्यक्ष अशोक हिंगे, उपाध्यक्ष भास्कर चौधरी, सचिव प्राध्यापिका अनुरिता झगडे, डॉक्टर रणजित सत्रे, विनोद पुंड, मच्छिंद्र बनकर, अनिल इवळे, अमोल भांबरकर, पोपट शिंदे, सुरेश आंबेकर आदी उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी माळी समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंडळाच्या कार्यालयाचं उद्घाटन नुकतंच विशाल गणपती ट्रस्टचे मंदिराचे महंत नाथजी यांच्या हस्ते झालं। या कार्यक्रमाला माळी समाज, सकल माळी समाजाच्या ट्रस्ट, त्याचबरोबर कोर कमिटीचे सदस्य, वधूवर सूचक मंडळाचे सर्व कार्यकारिणी व सर्व सकल माळी समाजाचे जे उपस्थित इथं सर्व माता भगिनी यांचं मी प्रथमतः सकल माळी समाजच्या ट्रस्टच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि सांगायला अत्यंत आनंद वाटतो का आपण 1 वर्षापूर्वी सकल माळी समाज ट्रस्टची स्थापना केल्यानंतर आपण मागच्या पंधरवड्यामध्ये त्याच्या वर्धापन दिनानिमित्त सुद्धा आपण सर्वजण एकत्र आलो होता आणि ही सुरुवात झाल्यानंतर आपण ज्या ज्या गोष्टी ठरवल्यात, आपल्याला जे उद्दिष्ट आपल्याला या समाजासाठी काम करताना करायचं आहे त्याची मुहूर्तमेढ आपण आता सुरुवात केलेली आहे आणि ती मुहूर्तमेढ लावल्यानंतर निश्चितच त्याला अत्यंत मोठ्या प्रमाणात आज आपल्या समाजामध्ये सुद्धा मोठा प्रतिसाद मिळत आहे। आपण आज वधूवर सूचक मंडळाची स्थापना केली, त्याचबरोबर मी आता आपल्या बाकी ट्रस्टींशी बोललो तर हे काम करत असताना आपल्याला समाजातील तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आपण तिथं पोहोचण्यासाठी एक सर्वात महत्वाचा घटक जर समाजात कोण असेल तर युवक, तर आपल्याला युवकांची सुद्धा एक आघाडी इथं स्थापन करायची आणि युवकांच्या माध्यमातून सुद्धा आपलं काम कसं घराघरापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करायचा। त्याचबरोबर आपण जर पाहिलं असेल तर इतर समाजामध्ये काम करत असताना महिला भगिनी सुद्धा आघाडीवर असतात, तर आपल्या सुद्धा समाजाच्या माता भगिनी यांना सुद्धा एकत्र करून महिला आघाडीची सुद्धा आपण स्थापना करतो आणि या सगळ्या आघाडीच्या माध्यमातून आपण ज्या ज्या गोष्टी करायच्या ठरवल्यात त्याला आता सुरुवात झालेली आहे आणि ही आपण 1 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात संघटित झालो। आज सुद्धा तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात इथं उपस्थिती त्याची दर्शवली याचंच द्योतक आहे, कारण आपण पाहिलं काम करत असताना युनिटी महत्वाची, पद हे कुठलंही महत्वाचं नाही। माझं नाव आलं गेलं आणि माझी सगळ्या ट्रस्टींना विनंती की याच्यानंतर जी बी पत्रिका असेल, जो बी कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये फक्त सकल माळी समाज ट्रस्ट एकच नाव टाकायचं, कोणाचे बाकीचे नावं टाकू नका। सर्वच जण सभासद आहेत, सर्वच जण अध्यक्ष आहेत, सर्वच जण उपाध्यक्ष आहेत, त्यामुळं सकल माळी समाज आपण म्हटलं की आपण त्याच्यामध्ये सगळेजण आलो। त्याच्यामुळं सर्वांना विनंती की आपण जे जे आता उद्दिष्ट ठेवलेलं आहे काम करत असताना का याच्यापूर्वी
आपल्याला सर्वात महत्वाचं अभिमानाची गोष्ट की आपण जागा ताब्यात सुद्धा घेतली, जागा हँडओव्हर सुद्धा आपल्याकडे झालेली आहे. आणि याच्यानंतर सर्वात मोठं काम करायचं आहे का जागा सर्व समाजाला. आता आपण मला वाटतं भाऊसाहेब दर मिटिंगला सांगतो जागा मिळाली, परंतु जागा कुठं आहे पुढच्या मिटिंगला आपण ती जागा सुद्धा सगळ्या समाज बांधवांना दाखवण्यासाठी आणि पुढची मिटिंग सुद्धा आपण त्याच जागेवर करू की आपल्या समाजाची जागा कुठं आहे हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे. असंच प्रत्येक जे कार्यक्रम आपल्या समाजाचे येतील त्या सर्व कार्यक्रमाला इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही उपस्थित राहून पाठबळ देता. त्याचबरोबर आता आपण जे कार्यक्रम केलाय की आपल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सुद्धा आज आपण इथं सन्मान केला. कारण बाहेर कितीही सत्कार झाले, सन्मान झाले, परंतु हा घरातला आपल्या समाजातला हा घरातला सत्कार असल्यामुळे त्याचं एक महत्व वेगळंच असतं. मी माझ्या वतीनं पुढील सर्व कार्यामध्ये तुम्ही सर्वजण आमच्या कमिटीच्या मागे भक्कमपणे उभा राहताल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर.